छत्रपती संभाजी महाराज जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय, पराक्रमी आणि अजिंक्य योद्धा. शंभूराजांचं शौर्य, पराक्रम आणि बुद्धिमत्ता अवघ्या जगाला माहीत झाली. परंतु शंभूराजे कसे दिसायचे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांची शरीरयष्टी, वजन आणि उंची किती होती, असे असंख्य प्रश्न शिवप्रेमींच्या मनामध्ये आजही निर्माण होतात. ऐतिहासिक आणि समकालीन साधनातून, कथा, कादंबऱ्या आणि शिलालेखातून या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजपणे मिळून जातात. त्याच ऐतिहासिक नोंदींच्या आधारे जाणून घेऊयात छत्रपती संभाजी महाराज कसे दिसायचे. मित्रांनो, बॉम्बे रेकॉर्ड्स, मद्रास रेकॉर्ड्स आणि पोर्तुगीज रेकॉर्ड संभाजी महाराजांच्या स्तुतीनं अगदी भरून गेले आहेत. पण दुर्दैवानं मराठी माणसांचं मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालंय. तब्बल 350 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बदनामीच्या आगीत जळत राहिला. खरे शंभूराजे आजपर्यंत आम्हाला कळालेच नाहीत. मित्रांनो, इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची त्याच्या ग्रंथामध्ये असं लिहितो, त्याने शंभूराजांना लहानपणी आणि मोठेपणी सुद्धा दोन्ही वेळेस पाहिलं होतं. त्याने पोर्तुगीजांच्या वतीनं 1685-86 साली संभाजी महाराजांशी बोलणी देखील केली होती. तो संभाजी महाराजांबद्दल असं लिहून ठेवतो, त्यांच्यासारखा विनम्र, हुशार आणि आक्रमक माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात यापूर्वी पाहिला नाही. शंभूराजे संस्कृतचे महापंडित होते. त्यांनी कमी वयामध्ये बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिका, 7 शतक या 4 ग्रंथांची रचना केली होती. त्यांचे मित्र असणारे कवी कलश यांनी देखील त्यांना एका काव्यछंदामध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्य यांचा संगम ज्यांच्या ठायी आहे अशा हनुमंतांची उपमा दिली होती. मित्रांनो, दुर्दैवानं आपल्याला फक्त शंभूराजांच्या लढायांबद्दलच माहिती आहे, पण त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं याविषयी अनेकांना माहीत नाही. शंभूराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 120 पेक्षा जास्त लढायांमध्ये स्वतः नेतृत्व केलं होतं आणि आश्चर्य म्हणजे यातील एकाही लढाईमध्ये शंभूराजे पराभूत झाले नाहीत. प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी आणि इतिहासतज्ञ ॲबे कॅरे याने 1672 साली बागलान रामनगरच्या मोहिमेवर असणाऱ्या 15 वर्षांच्या शंभूराजांना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर पाहिलं होतं. केवळ 15 वर्षांच्या शंभूराजांचं रूप, शरीरयष्टी, व्यक्तिमत्व, नेतृत्व गुण आणि युद्ध कौशल्य पाहून तो अगदी भारावून गेला होता. त्या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व 15 वर्षांचे शंभूराजे करत होते. या गोष्टीचं ॲबे कॅरेला भयंकर आश्चर्य वाटलं होतं. तो झपाटल्यासारखं लिहितो, हा युवराज लहान आहे पण धैर्यशील आणि आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेमध्ये तरबेज झालेला आहे. त्यामुळेच चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिशय रूपवान आहे. त्याचं सौंदर्य आणि धिप्पाड देहयष्टी हाच सैनिकांचा त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे. त्याचं व्यक्तिमत्व असं आहे की त्याच्या सैनिकाचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. राजा शिवाजींसारखाच मान ते संभाजींना देखील देतात. 1666 साली आग्र्याच्या नजरकैदेत असताना संपूर्ण आग्रा शहरामध्ये दख्खनचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे तेजस्वी पुत्र संभाजीराजे यांच्याबद्दलच चर्चा होती. त्यावेळी अनेक दंतकथा, आख्यायिका आणि सत्यप्रसंग शिवाजी महाराजांबद्दल आग्र्यामध्ये प्रसिद्ध होते. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोट छाटली, सुरत लुटली, धर्मांध औरंगजेबाच्या नाकावर टिचून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आता तर आग्र्यामध्ये येऊन ज्या दरबारामध्ये मोठ्या मोठ्या हत्तींचेही भेदरलेले उंदीर झाले, बादशाह समोर कुजबुजनंही गुन्हा मानला जायचा, त्याच बादशाच्या दरबारामध्ये सह्याद्रीच्या नरसिंहानं गर्जना केली होती. त्या गर्जनेनं खुद्द औरंगजेबही दचकला. महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.
जरी शिवाजी महाराज नजरकैदेत होते तरीही शंभूराजांवर फारशी बंधने नव्हती. संभाजी महाराज मिर्झा राजाचा मुलगा असणाऱ्या रामसिंगाबरोबर मोगली मनसबदार म्हणून औरंगजेबाच्या दरबारामध्ये ये जा करत. ज्यावेळी 9 वर्षांचे शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात जायला निघायचे त्यावेळी शंभूराजांना पाहिला आग्र्याच्या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो लोक जमायचे. पडद्याआडून सरदार, उमराव आणि धनिकांच्या महिला मंडळी त्यांचं तेजस्वी रूप पाहिला अक्षरशः गोळा व्हायच्या. केवळ 9 वर्षांचं वय होतं शंभूराजांचं, पण शरीर धिप्पाड असल्यामुळे ते 12-13 वर्षाचे वाटायचे. नितळ गोरापान वर्ण, शिवरायांसारखं लांब सडक गरुडाच्या चोचीसारखं बहारदार नाक, टपोरे पाणीदार डोळे, भव्य कपाळ, चेहऱ्यावर बिनधास्तपणा, भयंकर आत्मविश्वास आणि बोलण्यात बाणेदारपणा, स्वर्गीय सौंदर्य आणि रुबाबदार शरीरयष्टी शंभूराजांना लाभलेली होती. डोक्यावर मोगली किमांश, त्यावर रत्नजडित मोत्याचं पिंपळपान, भव्य कपाळावर रुपेरी रेखीव शिवगंध, कानातले मोत्याचे कुंडल, अंगावर सुंदर नक्षीकाम केलेला जामा, गळ्यामध्ये आई भवानीची कवड्यांची माळ, अंगावर उंची दागिने, रत्नजडित मुठीची, कमरेला छोटीशी तलवार. या उमद्या राजपुत्राचं लोभसवानं रूप मनाला मोहिनी घालणारं होतं. शिवरायांसारखंच एक प्रसन्न स्मित हास्य नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर होतं. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता, पण इतर मोगली शहजाद्यांसारखी मगरुरी आणि माजोरडेपणा नव्हता. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची लोकांना प्रचंड भुरळ पडायची. शंभूराजांचं रुबाबदार व्यक्तिमत्व पाहून खुद्द औरंगजेब देखील सुरुवातीला थक्क झाला होता. शंभूराजांचं बोलणं अतिशय मधाळ आणि वागणं रुबाबदार होतं. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, आग्र्यावरून सुटकेच्या वेळी शिवरायांना संभाजी महाराजांनी फार मोठी मदत केली होती. एक युवराज म्हणून शंभूराजे स्वराज्याच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पार पाडत होते. कविमनाचे शंभूराजे शिवरायांसारखेच मुत्सद्दी, शूर आणि कार्यकुशल होते. ते सतत कामात गुंतलेले असायचे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची बरीचशी जबाबदारी स्वतः शंभूराजांनीच पार पाडली होती. मोठ्या आत्मविश्वासानं परदेशी वकिलांशी बोलणे करणाऱ्या 16 वर्षांच्या शंभूराजांना विविध भाषांची आगाध माहिती होती. त्यांची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता पाहून परदेशी वकील देखील थक्क होते. 16 वर्षांच्या संभाजी महाराजांचं वर्णन एका पोर्तुगीज वकिलानं असं केलं आहे की वॉर लाईक प्रिन्स, भारतात असणाऱ्या आमच्या सत्तेवर गोंगावणारं वादळ असं जणू पोर्तुगीजांना वाटत होतं. 16 वर्षांच्या संभाजी महाराजांची एवढी दहशत त्यावेळी पोर्तुगीजांनी खाल्ली होती. शंभूराजांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याची सूत्र स्वतःच्या हाती घेतली. तब्बल 9 वर्ष एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, मोगल, सिद्धी आणि स्वराज्यातील गद्दार या सर्वांना शंभूराजांनी एकाच वेळी मात दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा विस्तार केला, किल्ल्यांची संख्या वाढवली आणि याच काळात आपली काव्य उपासना देखील जोपासली. मित्रांनो, शिवरायांसारखं शंभूराजांचं चारित्र्य देखील अगदी निष्कलंक होतं. हे वासी बेंद्रे, नरहर कुरुंदकर, कमल गोखले, सदाशिव शिवदे अशा अनेक विद्वान लेखकांनी आपल्या आयुष्यातली खूप सारी वर्ष संशोधन करून ती लिखित, ऐतिहासिक आणि वास्तवजन्य पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची वजन आणि उंची नेमकी किती होती याबाबत निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही, पण प्रत्येक प्रमुख इतिहासकाराचं या बाबतीत एकमत आहे की शंभूराजांची शरीरयष्टी फारच मजबूत आणि धिप्पाड होती. बऱ्याच प्रमुख इतिहासकारांनी आपलं असं मत व्यक्त केलं आहे की शंभूराजांची उंची ही 6 फूट 2 इंच किंवा 6 फूट 3 इंच इतकी असावी, तर त्यांचे वजन निश्चितपणे 100 किलोंपेक्षा जास्त असावे. शंभूराजांची समकालीन म्हणता येतील अशी 2 चित्र आज उपलब्ध आहेत. या दोन्ही चित्रांची प्रत
इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यापैकी एक मूळ चित्र ब्रिटिश लायब्ररीत आहे, तर दुसरे मूळ चित्र पुण्याच्या जागीरदार पारसनीस यांच्या संग्रहालयात आहे. या चित्रांवरूनही हे सिद्ध होते की शंभूराजांची देहयष्टी प्रचंड धिप्पाड आणि रुबाबदार होती. मित्रांनो, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम अजिंक्य योद्धा असणाऱ्या शिवपुत्र शंभूराजांच्या व्यक्तिमत्वाविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.